दहीहंडी हा आपल्या संस्कृती आणि परंपरेतील एक महत्त्वाचा उत्सव. गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार हे स्वतः गोविंदाच्या वेशात सहभागी झाले होते. कल्याणातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील दहीहंडी असो की कल्याणच्या कोळीवाड्यात बांधण्यात आलेली दहीहंडी, ती फोडण्यासाठी गोविंदांनी रचलेल्या थरांवर माजी आमदार नरेंद्र पवार हे स्वतः एखाद्या कसलेल्या गोविंदाप्रमाणे चढाई करून हंडी फोडताना दिसून आले. तर दहीहंडी फोडल्यानंतर गोविंदा पथकाकडून केल्या जाणाऱ्या जल्लोषातही ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी उपस्थित गोविंदा पथकांचा आनंद गगनात मावत नव्हता. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कल्याण कोळीवाडा, पारनाका, व्ही भोईर चौक, अटाळी, वडवली, मोहने परिसरासह अंबरनाथमध्ये उभारण्यात आलेल्या कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये आयोजित भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये ते इतर गोविंदा पथकांप्रमाणे बाईकवर स्वार होत सहभागी झाले होते. या उत्स्फूर्त सहभागामुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी उपस्थित गोविंदा पथकांचा उत्साह तर वाढवलाच, पण त्याचबरोबर स्वतःमधील फिटनेसचंही उपस्थितांना दर्शन घडवल्याने गोविंदा पथकांकडून कौतुक केले जात आहे. तत्पूर्वी एक सामाजिक बांधिलकी आणि गोविंदांची सुरक्षा लक्षात घेता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी अनेक गोविंदा पथकांचा वैद्यकीय विमा, वैद्यकीय प्रथमोपचार किट देण्यासोबत अनेक गोविंदांना त्यांच्याकडून टी-शर्टचेही वितरण करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज.